हॅलो, नमस्कार मंडळी, सगळ्यांना हॅपी महाशिवरात्र। आज आहे महाशिवरात्री। महाशिवरात्रीसाठी मी पूजा केली आहे, शंकराची अभिषेक पण केला पंचामृताने आणि पाण्याने, आणि फळं ठेवले देवाजवळ। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता मी व्हिडिओला स्टार्ट करते। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। बघा, मी इथं पूजेला काय काय लागणार आहे ते सगळं साहित्य घेतलं। दही घेतलंय, दूध घेतले, साखर घेतली, पाणी घेतलंय, गंगाजल घेतलंय, तूप घेतलंय, शहद घेतलंय, काळे तीळ घेतलीये, चंदन घेतलंय, भस्म घेतलंय आणि फुलं पण घेतलीये। धतुराचं फळ घेतलंय, शमीपत्र घेतलंय, बेलपत्र घेतलंय आणि धतुराचं फूल पण घेतलंय आणि तुपाचा दिवा घेतलाय। चला मग आता पूजेला सुरुवात करते। ओम श्री गणेशाय नमः। सगळ्या देवांची पण पूजा झाली आहे। सगळे देव मी अगोदर धुवून घेतले। आता इथं सगळ्यात अगोदर तुपाचा दिवा लावून घेते। तुपाचा दिवा स्वच्छ धुवून घेतला तर त्याला हळदी कुंकू लावते आणि दीप प्रज्वलित करते। इथं मी शंकराची पिंड प्लेटमध्ये ठेवली आहे। आता त्याच्यावर पाणी टाकून अभिषेक करते। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं मनामध्ये म्हणते मी। आणि मग नंतर दूध टाकते, दही टाकते, तूप, शहद, साखर आणि गंगाजल असं सगळं टाकून अभिषेक करते आणि साखर पण टाकते नंतर। बघा, आता मी गंगाजल टाकते। महाशिवरात्रीला शंकराच्या पिंडीचा अभिषेक करताना गंगाजल नक्की वापरा तुमच्याजवळ जर असेल तर। आपण जेव्हा अभिषेक करतो ना तेव्हा देवाचं नामस्मरण करणं खूप गरजेचं असतं। मनामध्ये देवाचं नामस्मरण करत राहायचं। मी अभिषेक करताना थोडंसं जवळून पण व्हिडिओ केलाय तुम्हाला दाखवण्यासाठी। देवाचा अभिषेक करताना कधी पण कच्चंच दूध घ्यायचं। आता बघा, मी गंगाजल टाकून धुवून घेतलं। आता परत स्वच्छ पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते आणि मग कपड्यांनी पुसून घेते। देवाला लाल कपड्यांनी पुसून घ्यायचं। आता मी शंकराची पिंड स्वच्छ पुसून घेतली आणि मग नंतर इथं गणपतीची स्थापना करते। खाली विड्याचं पान ठेवलंय, त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकले आणि गणपतीची स्थापना करते। हळदी कुंकू लावून गणपतीची स्थापना केली। आता फूल लावते। नमस्कार करून पूजेला मी आता सुरुवात करते। आता अभिषेक झालाय पाण्याने। आता रुद्राभिषेक करू आपण। आता मी इथं शंकराची पिंड ठेवते प्लेटमध्ये। प्लेट थोडी मोठीच घ्यायची, कारण आपण आता पाण्याने अभिषेक करू ना तर ते पाणी बाहेरनी जायला पाहिजे, म्हणून थोडी मोठीच घ्यायची। खाली मी शंकराची पिंड ठेवली। आता मी त्याच्यावर ही गळती ठेवते, कारण पाणी त्याच्याने हळूहळू गळत राहील आणि मी आता पठण करेल पुस्तकामधून। बघा, आता तंतोतंत व्यवस्थित ठेवून द्यायची, वरून पाणी टाकून द्यायचं आणि मग नंतर ती गळत राहील। खाली आपण पुस्तक वाचतो ना तेव्हा आपल्याला पाणी टाकायला जमत नाही, म्हणून अशी पळती ठेवली आहे मी। तुम्ही चमच्यानी पण हळूहळू टाकू शकता जर तुमच्याकडे हे नसेल तर। रुद्राभिषेक म्हणजे भगवान शंकराची उच्च कोटीची सेवा मानली जाते, म्हणून रुद्राभिषेक करायचा असतो। बघा, मी रुद्राभिषेकमध्ये शिव महिमा वाचते, तसेच शिवरुद्र, शिवनामावली आणि कालभैरव अष्टक, महामृत्युंजय जप असं वाचायचं आणि गणपती अथर्व शीर्ष पण वाचून घ्यायचं। जर तुम्हाला वेळ नसेल तर शिवमहिमा स्त्रोत वाचून घ्यायचं तरी चालतं। बघा, आता झालंय माझं सगळं वाचून। प्लेटमध्ये रुद्राभिषेकचं जे पाणी आहे ते फेकायचं नाही, ते आपल्या डोळ्याला लावून घ्यायचं आणि डोक्यावर पण टाकून घ्यायचं थोडं, आणि घरामध्ये पण शिंपडायचं, आणि जर उरलेलं पाणी असेल ते झाडांमध्ये टाकायचं। आता मी स्वच्छ मूर्ती पुसून घेतली आणि आता मी चंदन लावते, अष्टगंध लावते, भस्म पण लावते। शंकराला कधी पण 3 बोटांनी भस्म लावायचा आणि तोच हात आपल्या कपाळाला लावून घ्यायचा। मग नंतर मी तांदूळ टाकले, काळी तीळ टाकली आणि आता माझ्याकडे पंचमुखी रुद्राक्ष आहे, रुद्राक्ष पण ठेवते मी। शमीचं पान घेते मी आता हातामध्ये। शमीचं पान पण महादेवावर वाहते। महादेवावर वाहताना मनामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा नामाचा जप करत राहायचा। आणि इथं मी धतुराचं फळ घेतलंय, त्याच्यानंतर धतुराचं फूल वाहते। मी पूजा करताना पण सगळं साहित्य बोलली होती, पण तेव्हा आवाज खूपच येत होता बाहेरचा, म्हणून मी आता परत आवाज देते व्हिडिओमध्ये। बघा, आता इथं मी बेलपत्र घेतलंय, बेलपत्र पण वाहून देते। शंकर भगवानला पांढरी आणि पिवळी आणि गुलाबाचे लाल फूल पण आवडते। शेवंतीची फुलं होती पिवळी, ती वाहिली मी आता शंकराच्या पिंडीवर, आणि मग साईडला असे गुलाबाचे फुलं ठेवून देते। गुलाबाचं फूल पण चालतं महाशिवरात्रीला। आता हे चांदीचं बेलपत्र आहे छोटंसं, ते पण वाहून घेते मी आणि नमस्कार करून आशीर्वाद घेऊन घेते देवाचा। तांदूळ घेतले मी हातामध्ये, तांदूळ पण वाहते महादेवाला।
बघा मी आता तुम्हाला जोडून व्हिडिओ दाखवते कशी केली मी पूजा। ही बघा छोटीशी पिंड आहे माझी शंकर भगवानची, खूपच सुंदर दिसते। अभिषेक केल्यावर पिंडीमध्ये एक वेगळंच रूप आलंय, खूपच छान दिसतंय। प्लेटमध्ये मला फुलं खूप कमी वाटताय तर मी अजून साईडला फुलं ठेवते। बघा मी प्लेट पूर्ण फुलांनी सजवून दिली, आजूबाजूला फुलं ठेवली लाल पिवळी आणि साईडला फळं पण ठेवले, 5 फळं ठेवले, रताळू पण ठेवले। तुमच्याजवळ जी असतील अवेलेबल ती ठेवू शकता तुम्ही। नंतर इथं बघा शंकर आणि माता पार्वतीचा फोटो आहे माझ्याकडे, मी तो पुसून घेते आणि मग हळदी कुंकू लावते माता पार्वतीला। माता पार्वतीची पण पूजा करायची। तुमच्याकडे जर फोटो नसेल, अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तिची तुम्ही पूजा करू शकता हळदी कुंकू लावून। शंकर भगवानच्या फोटोला तुम्ही चंदन आणि अष्टगंध किंवा भस्म लावू शकता। आता मी चंदन आणि भस्म लावलाय। एक गुलाबाचं फूल लावलंय मी, फोटो मंदिरामध्ये ठेवून देते जागेवर। खाली इथं जागा नाही आहे ना जास्त, तर मंदिरामध्येच ठेवते मी फोटो। शंकराला पिवळी फुलं वाहिली आणि आता माता पार्वतीला गुलाबाचं फूल ठेवते इथं वरती। देवाला नमस्कार करून माफी पण मागून घेतली। देवाला मी अत्तर पण लावून घेते। अत्तर लावून झालंय, आता मी नारळ आणलं होतं ते नारळ पण वाहून देते। नारळाला हळदी कुंकू लावून घेतलं, इथं खालीच ठेवते। आता मी आरती घेते करायला। गणपतीची अगोदर आरती म्हणते, मग शंकराची आरती म्हणते। कापूर लावून कापराला पाणी फिरवून घेतलं। महाशिवरात्रीची पूजा ही 2 वेळा केली तरी चालते, सकाळी पण केली तरी चालते आणि संध्याकाळी पण केली तरी चालते। परत तुम्ही संध्याकाळी पण पूजा करू शकता, आरती पण करू शकता आणि महाशिवरात्रीची जी कथा आहे ना ती पण वाचून घ्यायची, जागरण पण करायचं रात्री। देवाजवळ नारळ पण अर्पण करते। आणि नैवेद्यासाठी मी रताळू आणले, रताळू पण ठेवते देवाजवळ। आरती आणि धूप पण दाखवून झालं। आता माझं महामृत्युंजय जप वाचायचं राहिलं होतं, ते मी शेवटी वाचणार होती। आता मी ते वाचते आहे महामृत्युंजय जप। तुम्ही पाण्याचा अभिषेक करता तेव्हा पण वाचू शकता किंवा नंतर पण वाचू शकता। नेहमी तर आपल्याला टाईम नसतो सगळं वाचायला, पण सण असला तर वाचून घ्यायचं। आणि महाशिवरात्रीचा व्रत हा खूप मोठा समजला जातो, कारण त्या दिवशी शंकर आणि माता पार्वतीचे लग्न झालं होते। आणि असं म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी जे विष निघालं होतं ना ते शंकर भगवाननी प्राशन केले होते आणि संपूर्ण सृष्टीची रक्षा केली होती या दिवशी। 108 वेळा ओम नमः शिवायचा जप पण करून घेतला मी आता। बघा मी आता शंख वाजवते। आज सकाळी लवकर उठून पटापट कामं आवरून देवपूजेला लागले मी। सगळी पूजा व्यवस्थित झाली एकदम मस्त। आता बाहेर पण रांगोळी काढलेली आहे, ती पण दाखवते तुम्हाला। छोटीशी पूजा केली, एकदम मस्त झाली पण पूजा। जो जो सामान माझ्याकडे अवेलेबल होता त्याच्याने मी पूजा केली सगळी। महाशिवरात्रीला रताळू दाखवायचं नैवेद्यामध्ये, चांगलं असतं रताळू दाखवलेलं। इथे शंकर भगवानची पूजा करून घेतली आणि इथं माझ्याकडे माता पार्वतीचा पण फोटो आहे, शंकर आणि पार्वती माता, आणि मध्ये गणपती आहे, त्यांची पण मी पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून। आणि इथं मी नैवेद्य वगैरे दाखवून छान पूजा झाली माझी। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। महाशिवरात्रीसाठी मी खास रांगोळी काढली बघा। शंकराची पिंड काढली आणि त्रिशूल काढला आणि वर बेलाचं पान काढलंय आणि एक छोटंसं पांढरं फूल काढलंय, पांढरा आणि पिवळा कलर भरलाय त्याच्यामध्ये। रांगोळीला फुलं आणि हळदी कुंकू लावून रांगोळीची पण पूजा करून घेतली।
बघा उंबरठ्यावर अशी रांगोळी काढली मी, साईडला दोघीकडे लक्ष्मीचे पाऊल काढले आणि अशी डिझाईन काढली.